बहुत तेज हो रहा है। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। तर जमीन भावानं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल सूर्य एडिट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ बनवला नव्हता, परंतु मित्रांनो कालच आपण एक व्हिडिओ एडिट करून आपल्या चॅनलवरती टाकला आहे. तर ते व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाले आहे, ते तुम्ही प्रोमध्ये बघून घ्या. आणि त्या व्हिडिओमध्ये भरपूर सारे व्हिडिओ इफेक्ट यूज केले, त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे. आजचा व्हिडिओ बेसिक टू ॲडव्हान्स कॉन्सेप्ट आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्की आवडणार तुम्हाला. सोबतच मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करायला विसरू नका. आणि कॅपकट प्रो पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला कॅपकट प्रो व सर्व काय मटेरियल APK ॲप्स यूज होणारे PNG भेटून जातील. टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी जास्त काही नाही करायचं. न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं. फोटोवरती जाऊन अल्बममध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या मॉडेलचा फोटो ॲड करायचा आहे. मी ते डेमोसाठी कोणताही एक फोटो ॲड करा. त्यानंतर सर्वात शेवटवरती जा आणि हे लोगो डिलीट करा. त्यानंतर फोटोला क्लिक करून खाली स्क्रोल करा. रेशो इथं तुम्हाला 9.16 हे सिलेक्ट करायचं आहे. नंतर फोटोला क्लिक करून झूमवरती जाऊन ही फोटो तुम्हाला फुल स्क्रीन करून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर ही फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचे. शेवटपर्यंत 15 सेकंद अशा प्रकारे वाढून घ्यायची. एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, साऊंडवरती क्लिक करायचं आहे. नंतर डिव्हाइसवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला हलके साऊंड हे ॲड करून घ्यायचं आहे. तर ओके, एवढं समजल्यानंतर आपल्याला या सॉन्गवरती बीट ॲड करायचे. ॲटोमॅटिक आपण एका क्लिकमध्ये ॲड करू शकतो. त्यासाठी सॉन्ग लेअरला क्लिक करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे, बीटवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ऑटो जनरेटरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे भरपूर सारे बीट दिसून जातील. यानंतर आपल्याला वरच्या लेअरला क्लिक करायला खाली स्क्रोल करायचं आहे, प्रत्येक बीटवरती जायचं आहे. इथे लेअर आपल्याला स्लिप करायचे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येकी बीटवरती जाऊन वरची लेअर स्लिप करून टाकायची. तर यालाच तर म्हणतात बीट टू बीट कटआउट ट्रान्झिशन. त्यासाठी मी याला फटाफट बीट कट करून घेतो. तर एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला प्रत्येकी फोटोला चेंज करून घ्यायचं आहे. त्यासाठी जास्त काही नाही करायचं. लेअरला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करायचं आहे, रिफ्रेश ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला कोणतेही फोटो सिलेक्ट करायचे. त्यानंतर परत पुढच्या फोटोला क्लिक करायचं आहे, रिफ्रेशवरती क्लिक करून फोटोला सिलेक्ट करायचं आहे. तर मी अशाच प्रकारे सर्व फोटोला स्टार्टिंग ते एंडपर्यंत रिप्लेस करून घेतो. तर ओके, सिम्पली एवढं करून झाल्यानंतर फोटोला क्लिक करायचं आहे, ट्रान्सफॉर्मवरती जाऊन ॲडजस्टवरती जाऊन हे फोटो अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घ्यायचे. त्यानंतर डायरेक्टली समोरच्या फोटोला क्लिक करून अशा प्रकारे फटाफट झूम करून घ्यायचे. परत समोरच्या डायरेक्टली फोटोला क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे फटाफट फोटोला झूम करून घ्या. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे सर्व क्लिपच्या फोटो झूम करून झालेले आहेत. आता याच्यानंतर आपल्याला फोटोवरती ॲनिमेशन लावायचे. ते कसे लावायचे सांगतो तुम्हाला. पहिले तर आपल्याला फोटोला क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला कॉपी कँडी ॲनिमेशन सर्च करायचं आहे. त्यासाठी सर्चवरती जाऊन कॉपी कँडी हा ॲनिमेशन सर्च करायचा आहे. POPPING हे नाव तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसून जातील. त्यानंतर फर्स्ट ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे, बॅकग्राऊंड ब्राईटला क्लिक करायचं. त्यानंतर परत समोरच्या लेअरला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जाऊन कॉपी कँडी ॲनिमेशन सर्च करायचं आहे. फर्स्ट ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे, राईटला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला या क्लिपवरती ॲनिमेशन लावायचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथपर्यंत लास्टचे फोटो दिसून जाईल. 7 सेकंडपर्यंत हे ॲनिमेशन लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ती एकदा फोटो दाखवून देतो तुम्हाला. त्या फोटोपर्यंत तुम्हाला कॉपी कँडी हे ॲनिमेशन लावून घ्या. आता 7 सेकंडपर्यंत कॉपी कँडी ॲनिमेशन लावल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला भरपूर सारे ॲनिमेशन लावायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप नक्की बघा. त्यानंतर आपल्याला 7 सेकंडवरती यायचे. फोटोला क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ते फर्स्टला आपल्याला पेंडुलम 1 आणि परत सेकंड फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे.
इथे आपल्याला परत पेंडुलम वन अशा प्रकारे इफेक्ट लावून घ्यायचे. त्याच्यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन इथे आपल्याला पेंडुलम 2 हा ॲनिमेशन लावायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या फोटोला सुद्धा पेंडुलम 2 हा ॲनिमेशन तुम्ही लावायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला इथे पॅन राईट हा ॲनिमेशन लावायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या फोटोला क्लिक करून पॅन लेफ्ट हा ॲनिमेशन लावायचा आहे. अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक फोटोवरती जाऊन ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काही समजत नसेल, ॲनिमेशन दिसत नसेल, तर तुम्हाला स्क्रीनवरती ॲनिमेशनचे नाव दिसून जातील. ते नाव तुम्ही स्क्रीनवरती सर्च करा आणि ॲनिमेशन लावून घ्या. त्याच्यानंतर या फोटोला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला इथे बाउन्सिंग 2 हा ॲनिमेशन लावायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या फोटोवरती जायचं आहे. फोटोला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला इथे पॅन राईट ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे. परत त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे आपल्याला बाउन्सिंग 1 हा ॲनिमेशन लावायचा आहे. त्यानंतर या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती येऊन पॅन लेफ्ट हा ॲनिमेशन लावायचा आहे. त्यानंतर या फोटोला बाउन्सिंग 1 हा ॲनिमेशन लावायचा आहे. नंतर आपल्याला या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन पॅन राईट हा ॲनिमेशन लावायचा आहे. त्यानंतर या फोटोवरती येऊन ॲनिमेशनवरती येऊन बाउन्सिंग 1 हा ॲनिमेशन सिलेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक ॲनिमेशनवरती जाऊन नाव सर्च करायचं आहे. ते नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जाईल. मी सांगितल्याप्रमाणे तो नाव तुम्हाला सर्च करून ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फोटोला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन इथे आपल्याला झूम 1 ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे. नंतर फोटोला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन इथे आपल्याला पेंडुलम 2 ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे आपल्याला झूम 2 ॲनिमेशन लावायचं आहे. परत पुढच्या फोटोला क्लिक करून इथे आपल्याला झूम 2 लावायचा आहे. त्यानंतर परत पुढच्या फोटोला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. इथे आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट हा ॲनिमेशन लावायचा आहे. नंतर या फोटोला आपल्याला डिस्टॉर्ट राईट हा ॲनिमेशन लावायचा आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन इथे आपल्याला झूम 1 ॲनिमेशन लावायचं आहे. त्याच्यानंतर या फोटोला आपल्याला झूम राईट हा ॲनिमेशन लावायचा आहे. परत पुढच्या फोटोला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन इथे आपल्याला पेंडुलम 1 ॲनिमेशन लावायचं आहे. राईट क्लिक करून पुढच्या फोटोला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला पेंडुलम 2 हा ॲनिमेशन लावायचा आहे. त्यानंतर मी अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे ॲनिमेशन लावायचे. इथे आपल्याला लेअरला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून वेव्ह हा ॲनिमेशन लावायचा आहे. त्याचे संपूर्ण नाव तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती दिसून जातील. त्यानंतर या फोटोला सुद्धा वेव्ह हा ॲनिमेशन लावायचा आहे. त्यानंतर या फोटोला सुद्धा आपल्याला वेव्हच हा ॲनिमेशन लावायचा आहे. त्याच्यानंतर या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे आपल्याला पेंडुलम 1 लावायचा आहे. पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथे पेंडुलम 2. पुढच्या फोटोला क्लिक करायचं आहे. इथे पेंडुलम 1. पुढच्या फोटोला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला पेंडुलम 2 अशा प्रकारे इफेक्ट लावायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या फोटोला क्लिक करून ॲनिमेशनवरती जाऊन वेव्ह हा ॲनिमेशन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर या फोटोला आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट हा ॲनिमेशन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या फोटोला क्लिक करायचा आहे. खाली स्क्रॉल करून इथे आपल्याला वेव्ह ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या फोटोला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन इथे आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट हा ॲनिमेशन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या फोटोला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन पेंडुलम 1 हा ॲनिमेशन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या फोटोला क्लिक करून ॲनिमेशनवरती जाऊन इथे झूम 1 ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला क्लिक करून खाली स्क्रॉल करायचं आहे. इथे आपल्याला बाउन्सिंग 1 ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन झूम 1 लावायचं आहे.
अशाच प्रकारे मी सांगतोय त्याप्रमाणे तुम्हाला ॲनिमेशनवरती जाऊन ॲनिमेशन लावायचं आहे. त्याचे नाव तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसून जाते. त्याच्यानंतर या फोटोवरती येऊन ॲनिमेशनवरती यायचं आहे. खाली स्क्रोल करायचं आहे. स्लाइड अँड वेव्ह हा ॲनिमेशन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या फोटोला यायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे आपल्याला पॅन राईट हा ॲनिमेशन लावायचा आहे आणि सर्वात शेवटला पेंडुलम 1 हा ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व ॲनिमेशन लावून घ्यायचे. त्यानंतर आपला व्हिडिओ रेडी होऊन जाईल. तर ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.